नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये. तर छान अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे. तर आज आपण काय बनवणार आहोत हे तुम्हाला पुढे कळेलच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान अशी आवळे भाजून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आवळे घेतलेले आहेत. तर छान असे आवळे मी छोटाले पाहून घेतलेले आहेत. आपल्याला मोठाले आवळे न घेता अशा प्रकारे गावरान आवळे आपल्याला घ्यायचे आहेत. इथे मी 400 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत. तुम्ही इथे कमी जास्त सुद्धा घेऊ शकता. तर आवळ्याला ज्या रेषा दिसत आहेत फोडीच्या आकारामध्ये त्यावर आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी कट देऊन घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. तर एका आवळ्याला मी 6 ते 7 कट देऊन घेतलेले आहेत. कट आपल्याला बिया आहेत तिथपर्यंत कट देऊन घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे आवळे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. इथे मी एका आवळ्याला कट देऊन दाखवलेले आहे. तर आता सगळे आवळे जे आहेत ते मी अशाच प्रकारे कट देऊन घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या आवळ्यांना मी कट देऊन घेतलेले आहेत. आता हे आवळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर भाजण्यासाठी तुम्ही कढई घेऊ शकता किंवा तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. मी ते पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला आवळे टाकायचे आहेत. तर छान अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी आवळे टाकलेले आहेत पॅनमध्ये. आता आपल्याला आवळे सारखे हलवत मंद आचेवर हे आवळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आवळ्यांना छान असे डाग दिसतील इथपर्यंत आपल्याला आवळे भाजायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता थोडे थोडे आपल्याला आवळ्याला डाग दिसत आहेत. अजून थोड्या वेळ आपण हे आवळे भाजून घेऊ. घरातल्या एकाच वस्तूमध्ये बनणारा हा पदार्थ खूप छान असा तयार होतो आणि तुमच्या जेवणाची चवसुद्धा वाढवतो. तर छान असा आपला हा पदार्थ तयार होणार आहे. तुमच्या लक्षातच आलं असेल की जेवणाची चव म्हणजेच आपण आज लोणचे बनवणार आहोत. तर आवळ्याचे हे लोणचे खूपच छान लागतात. आवळे भाजून घेतल्यामुळे त्याची चव आणखीनच जबरदस्त लागते. तर इथे हे आवळे भाजून झालेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे ताटामध्ये आवळे मी काढून घेतलेले आहेत आणि आवळे थंड झालेले सुद्धा आहेत. आता हे आवळे आपण एका भरणीमध्ये भरून घेऊ. आवळे छान असे थंड झाल्यावरच आपल्याला आवळे भरणीमध्ये भरून घ्यायचे आहेत. आता इथे पुढे आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये कैरीचं लोणचं घातलेलं असतं. त्यामधलं जे पाणी असतं ते पाणी इथे आपल्याला आवळ्यामध्ये टाकायचं आहे. तर जेवढं पाणी तुमच्याकडे असेल तेवढं पाणी इथे तुम्ही टाकायचं आहे. तर माझ्याकडे जेवढं पाणी आहे तेवढं पाणी मी इथे आवळ्यामध्ये टाकलेलं आहे. जर तुम्हाला आवळ्याचं लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही आवळ्याच्या वरती येईल एवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे. तर माझ्याकडे थोडंसंच पाणी होतं कैरीच्या लोणचाचं, तेवढं पाणी मी इथे यामध्ये टाकलेलं आहे. आता पाणी टाकून झाल्याच्यानंतर झाकण लावून छान असे आपण आवळे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ, हलवून घ्यायचं आहे. तर छान असे आपले हे लोणचे तयार होतात. कैरीच्या लोणचाचं पाणी तुम्ही जर आवळ्याच्या वरती येईल इतपत टाकलं तर तुमचे आवळ्याचे लोणचं खराब होणार नाहीत. तर इथे माझ्याकडे एवढं पाणी होतं तेवढ्यामध्ये मी हे आवळे मरून घेणार आहे. तर आवळे आपल्याला 2 टाईम सारखे हलवत राहायचे आहेत. सकाळ आणि संध्याकाळ ही भरणी आपल्याला हलवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या सगळ्या आवळ्यांना हे पाणी लागलं जाईल. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.